नमस्कार. आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझी बहीण लाडकी योजनेबाबत आज आपण बोलणार आहोत, जी हल्लीच महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अंमलात आणलेली आहे, ज्यात दरमहा ₹1500 महिलांना मिळणार आहेत. तर आज आपण बघणार आहोत, यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. आता आपण आवश्यक कागदपत्रे काय लागतात त्याची माहिती बघूया. तर याचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. नारी शक्ती दूत म्हणून ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. याचा मी डिटेल व्हिडिओ पुढे अपलोड करणार आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर यासाठी लागणारे कागदपत्र, प्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, जे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणे बंधनकारक आहे. तिसरे, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेटही देऊ शकता. चौथं, उत्पन्न दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही केशरी व पिवळ्या रंगाचे राशन कार्डही देऊ शकता. चौथे, बँक पासबुक. महिलांच्या बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. 6वे, योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवर मिळेल. ते तिथे तुम्हाला डाउनलोड करून सही करून अपलोड करायचे आहे. आणि शेवटचे म्हणजे फोटो हा तुम्हाला लाईव्ह अपलोड करायचा आहे. पासपोर्ट साईज स्कॅन करून अपलोड करायचा नाही.